महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या अध्यक्षपदी आमदार रोहित पवार यांची निवड झालेली आहे। आपल्यासोबत आहेत महाराष्ट्र कुस्ती संघाचे अध्यक्ष आहेत रामदास तडस साहेब। तडस साहेब, काय सांगाल, ही निवड झालेली आहे, याकडे तुम्ही कसं पाहता? महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ हा एकमेव ऑल इंडिया कुस्तीगीर सोबत संलग्न आहे, ज्या कुस्तीचा अध्यक्ष मी आहे। आणि म्हणून नॅशनलचा प्लेयर असो, कॉमनवेल्थचा असो किंवा आशियाडचा असो, ऑलिम्पिकचा असो, हा फक्त महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघामधून जाऊ शकते। राहिली दुसरी परिषद, शरद पवार ज्यांचे अध्यक्ष होते ते परिषद केव्हाची डिझॉल्व केली आहे। आता त्यांच्यामध्ये दोन तुकडे झाले आहे, इकडे बाळासाहेब लांडगे आणि शरद पवार एकामेकाच्या विरोधात, एकाच परिषदचे लोक एकामेकाच्या विरोधात झगडून राहिले। तो फक्त महाराष्ट्रापुरता आहे, त्यांचा प्रश्न महाराष्ट्रापुरता आहे आणि त्या परिषदेला काही लेनदेन नाही। फक्त मामासाहेब मोहोळ संकुलन कसं आपल्या घशात येईल या दृष्टीने ते दोन तुकडे झाले आहे, ते त्यांच्यावर दावा करून राहिले। पवारसाहेब म्हणते की आमचे मामासाहेब मोहोळ संकुलन आहे, बाळासाहेब लांडगे म्हणते आमचे मामासाहेब मोहोळ संकुलन आहे, त्याच्यामुळे त्यांचा झगडा चालू आहे। पण आमचं ध्येय असं आहे, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या वतीनं या येणाऱ्या काळात ऑलिम्पिक दर्जाचा पैलवान कसा तयार होईल या दृष्टीने आमची वाटचाल चालू आहे। आज आपण नागपूरला जे ऑल इंडिया कुस्ती स्पर्धा घेतल्या त्यामधले 8 कुस्तीगीर हे आशियाडमध्ये खेळून आले। आपलं जगात आपला दुसरा नंबर आला, हे महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचं हे श्रेय आहे की ज्यांनी वाटचाल केली आहे। या परिषदेला तसं काही मान्यता नाही किंवा जे रोहित पवार जे अध्यक्ष निवड झालेले आहेत त्यालाही काही मान्यता नाही असं? हे परिषद केव्हाची डिझॉल्व केली आहे, म्हणजे जवळजवळ 4 वर्षापासून ऑल इंडिया कुस्तीगीर संघानं यांची मान्यताच काढून घेतली आहे, याचं काही देणघेण नाही। खेळाडूंना तुमचं काय आव्हान राहील? माझं आम्ही खेळाडूसाठी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर जे करत आहे ते येणाऱ्या काळात आमचा खाशाबा जाधव नंतर या महाराष्ट्राचा पैलवान कसा ऑलिम्पिकमध्ये जाईल, ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक कसं मारण या दृष्टीने आमची वाटचाल चालू आहे। कुस्तीपटूंनी देखील परिषदेकडे जास्त लक्ष देऊ नये? त्यांच्याकडे लक्ष नाहीच आहे, कारण त्याच्यामध्ये खेळणारा तो पुढे जाऊच शकत नाही, तो कुठंच जाऊ शकत नाही। म्हणून महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघालाच खरी मान्यता आहे ते ऑल इंडियाची, कारण ज्या संघाला ऑल इंडियाची मान्यता राहते, ऑलिम्पिकची मान्यता राहते, तोच खरा संघटन राहते। रोहित पवारांची निवड अवैध आहे, त्यांचा परिषदे ते त्यांची परिषद अवैध आहे, त्यांच्याला मान्यताच काढून घेतली आहे 4 वर्षाच्या अगोदर। धन्यवाद। कॅमेरामॅन मंगेश हस्तकसह जितेंद्र शिंगाडे, पुढारी न्यूज, नागपूर।